समोर तो डोंगरावर दिसतो टेकडीवर कपिल धाम, इथे थांबून भोजन प्रसादी घेऊन 12 वाजता निघालो तिथून आम्ही. आता वेदेश्वर दर्शन समय इथं आम्ही पोचलेलो आहे, जवळ आहे, 10 मिनटात तिथं पोचलो. हा तिथं जाऊन दर्शन घेऊ. वेदेश्वर महादेव मंदिर, वेदा मैया आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. इथं स्नान करू, आराम करू, नाहीतर इथंच थांबू. बघू आता. स्वच्छता माकडखेडा, ग्राम माकडखेडा, माकडखेडा हे बघा इथं लिहिले सामुदायिक मरकटी संगम ग्राम माकडखेडा. नर्मदे नर्मदे नर्मदे. खाली बघा परिक्रमावाशी चाललेत खाली आंघोळीला. गंगेवरती संगम येते, वेदा मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती स्नानादी कर्म करण्यासाठी. दुपारी 12 भोजन प्रसादी झाली आहे. आता बघा मैयाचं किती विशाल पात्र आहे. नर्मदे हर, खूप मोठं विशाल असं पात्र आहे. आणि मरकटी धाम म्हणतात माकडखेडा. माकडखेड्याला पोचलेलो आहेत. इथं माकडखेडा म्हणून आहे. हा बघा हे आश्रम आहे माकडखेडा, मरकटी धाम, वेदेश्वर शिवलिंगाचे स्थान. इकडची कथा खूप छान आहे, मी नंतर सांगतो. बघा आमचे चाललेत परिक्रमावाशी पुढे संगमावरती. तो समोर डॅम आहे नर्मदा मैयाच्या किनारीला. बघा किती मोठा डॅम आहे, विशाल असा डॅम आणि विशाल असं पात्र आहे नर्मदा मैयाचं इथे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा किती मोठा विशाल पात्र माकडखेडा. हे बघा इथून कसरत करून खाली उतरायला लागेल. हे बघा आमची परिक्रमावाशी कशी शिस्तीत हळूहळू उतरताना. आई मागली हळूहळू उतरा, सावकाश. चला वेदा संगम आलेलं आहे बघा, नर्मदा मैयाचं आणि वेदा मैयाचं संगम इथे आंघोळ करायची आपल्याला. हे मरकट धाम आहे, मरकट धाम. हे सामान वरतीच ठेवायला पाहिजे होतं ना, मग खाली यायला पाहिजे. पण आता वेदा संगम आणि नर्मदा मैया आणि वेदा मैयाचा इथं संगम झालेला आहे. मरकटेश्वर धाम हे इथं वरती मरकटेश्वर धाम आहे. इथं आम्ही आता स्नानाला आलो आहे. आता आम्ही स्नान करत आहोत. नर्मदे 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 हर. आज आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 4था दिवस आहे. आजची तारीख आहे 21 डिसेंबर आणि आज सकाळी सियाराम बाबांच्या पर्णकुटीजवळून प्रस्थान करून आज इथपर्यंत आलेलो आहे. वेदा संगम आणि आमचे हरिभक्तीपरायण रामकृष्ण बाबा नाठे हे मैयाच्या या संगमावरती स्नान करतायत. नर्मदे हर. त्यांच्यासोबत आमचे साकूरचे सर्व नर्मदावासी परिक्रमावासी आहेत. या बाजूला सुद्धा आमचे इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व परिक्रमावासी आहेत. अतिशय सुंदर असा हा नर्मदा मैयाचा किनारा आहे आणि या बाजूला वेदा मैयाचा किनारा आहे. हा इथं बांध आहे आणि या ठिकाणी आमचे रामकृष्ण बाबांना आमचे परिक्रमावासी स्नान घालत आहेत. नर्मदे हर. अतिशय आनंद या ठिकाणी आहे आणि बाबांनी सुद्धा त्यांना स्नान घातलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. वेदेश्वर महादेव मंदिर ग्राम माकडखेडा या सदावत की व्यवस्था ही आहे.
नर्मदे परिक्रमावासी चपला इकडे काढा. बोल बजरंगबली की जय. शरण शरण हनुमंता नर्मदेश्वर भगवान की जय. नर्मदे वाह. अतिप्राचीन असं मंदिर आहे हे मर्कंडेश्वर मर्कटेश्वर महादेव मंदिर. तुमचे महाराज पूजा करतात. मर्कटेश्वर महादेव वेद खाते ते खूप पूर्ण प्राचीन मंदिर आहे. त्यामध्ये ही परिक्रमावासी आमच्या आलेली तानाजी महाराज सहाने यांचं पण आगमन झालेलं आहे. नर्मदे बाबा तिकडे बसले. माऊली आळंदीचे महेश्वर महाराज रामकृष्ण नर्मदे. वेदांत विला आश्रम आहे माकडखेड. आम्ही 1:20 माकडखेड्यावरून निघालो आहे. पुढे कठोरासाठी जात आहे. विश्रांतीसाठी थांबलेला आहे. माकडखेड्यावरून निघालो. आता कुठं झालं? कठोऱ्याला. नर्मदे यार कठोऱ्याला चाललं. रस्त्यात विश्रांतीसाठी थांबलो हायवेच्या रोडला. अशी बॅग टाका लागते कुठं पण. नर्मदे 492 म्हणजे अजून अर्धा किलोमीटर आहे. ग्राम कठोरा. श्री स्वामी समर्थ आश्रम केली भट्ट्या. सकाळी 6 वाजता निघालो. आता 3 वाजून 3:30 वाजता 3:15 3:30 वाजता आता कठोरा गावात प्रवेश केला आहे. आज रात्रीचा मुक्काम इथेच होणार आहे. कठोरा गाव. कठोरा गाव मैदानाच्या तीरावरती बघा किती विशाल पात्र. सर्व परिक्रमावासी आमचे बसलेले आहेत बघा इकडे मागे. विजय महाराज गिरीधर बघा याच्या किनाऱ्यावरती आले सगळे ध्यानधारणा करतात. माझे पाय दुखतात म्हणून मी मैयामध्ये पायरे बसले आहे. नर्मदे किती वाजता पोचलो बाबा आपण? 4 वाजले. 3:30ला पोचलो ना. आज 25 पॉईंट किती केलं? 25.25 किलोमीटर झाले आज. नर्मदे आजचा प्रवास आमचा 25.25 किलोमीटर. भट्ट्यान ते कठोरा. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर बाबा नर्मदे हर.